वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज। आज आपण बनवणार आहे पोह्यांचा चिवडा। 4-5च्या दरम्यानची छोटीशी भूक लागते, त्यासाठी हा चिवडा एकदम परफेक्ट आहे। चला तर मग रेसिपी पाहूयात। सगळ्यात अगोदर पॅन मध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी जिरी टाकलीत। जिरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला डाळी टाकायच्या आहेत। त्यानंतर शेंगदाणे टाकायचे, त्यानंतर बारीक कट करून घेतलेली मिरची टाकायची आहे। त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि पुदिना टाकायचा आहे। हे सर्व मी एकत्रच टाकून घेतलेलं आहे, कारण का लवकर पुदिना आणि कढीपत्ता भाजला जातो। त्यानंतर शेंगदाणे जरा उशीर लागतात, त्यामुळे थोडंसं काळपट पडू शकतात। त्यासाठी एक साथच भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान असा डाळ्यांना गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचे आणि 1.5 वाटी पोहे टाकायचे आहेत। मी हे पोहे पातळ घेतलेले नाहीयेत, जाड पोहे घेतलेले आहेत। एकदा तुम्ही या जाड पोह्यांचा चिवडा करून पहा, खूप छान लागतो, एकदम टेस्टी आणि एकदम कुरुम एकदम क्रिस्पी होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। सतत आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे छान क्रिस्पी होतील। त्यानंतर गॅस ऑफ करायचा आहे आणि एकदम बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी। त्यानंतर पोहे सर्व करायचे आहेत आणि एन्जॉय करायचे आहेत। खूप छान एकदम टेस्टी लागतात। एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा।